नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन पहिल्यांदा आलेले असल्यास आपल्या स्वप्नील यावले या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन येत असतो। व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इझिली यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन देत असतो। चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्टची लिंक दिली आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन होणार आहे। इथे येऊन 3.4च्या बीटवर येऊन प्लसच्या आयकॉनवर जाऊन मीडिया फाईल जाऊन आपला इथे इमेज सिलेक्ट करायचा आहे। मी हा इमेज सिलेक्ट करतो, त्याला इथपर्यंत घेऊन जायचं आहे। त्यानंतर त्याला खाली घेऊन यायचं आहे त्या लेअरला अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला सेकंड फोटो ॲड करायचा आहे। मीडिया फाईलवर जाऊन आपला सेकंड फोटो ॲड करून द्यायचा आहे। त्यानंतर त्याला आपण इथं अंदाने घेऊन जायचं आहे। त्याला इथे जाऊन मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला पण खाली घेऊन यायचं आहे। अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथे जाऊन डुप्लिकेट लेअर करून टाकायचा आहे आणि त्या फोटोला खाली घेऊन यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हा फोटो इथे असा वरती घेऊन जायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला तो फोटो सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथे जाऊन फोटोला पहिला इकडे करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर प्लसच्या आयकॉन जायचं आहे। त्यानंतर इथे जाऊन फोटोला इकडे घेऊन यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला सेकंड फोटोला पण सेम प्रोसेस करायची आहे। मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन प्लस करायचं आहे आणि इकडे येऊन फोटोला ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथे पण फोटो ॲड करायचा आहे। प्लसच्या आयकॉनवर जाऊन मीडिया फाईलवर जाऊन इथे आपला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। त्याला ह्या बिटपर्यंत घेऊन जायचं आहे। त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे आणि त्याला खाली घेऊन यायचं आहे त्या लेअरला अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथे फोटो ॲड करायचा, आता सेम प्रोसेस करायची आहे। इथपर्यंत घेऊन यायचं आहे फोटोला। त्यानंतर त्याला खाली घेऊन यायचं आहे। त्यानंतर त्याला पण मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला इथे त्यानंतर फोटो क्लिक करून इथे जाऊन डुप्लिकेट लेअर करून टाकायचं आहे आणि त्यानंतर फोटोला खाली घेऊन यायचं आहे अशा प्रकारे।
अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. फोटोवर क्लिक करून अगोदर फोटोला अशा प्रकारे, त्यानंतर प्लस करून फोटोला इकडे घेऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला पुन्हा सेम दुसऱ्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन प्लस करायचं आहे आणि अशा प्रकारे फोटोला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे फोटो ॲड करायचा. आता प्लसच्या एक वाजून मीडिया फाईलमधून अशा प्रकारे. त्यानंतर ते जास्तीचा पार्ट कट करायचा आहे आणि त्याला खाली घेऊन यायचं आहे. त्यानंतर आता इथे फोटो ॲड करायचा आपल्याला. त्याला बीटवर घेऊन जायचं आणि खाली घेऊन यायचं त्याला अशा प्रकारे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे वाढवून घ्यायचं त्याला. त्यानंतर इथे जाऊन त्याला इथे अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. त्यानंतर डुप्लिकेट लेअर करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे त्याला पण सेम ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममधून फोटोवर क्लिक करून फोटोला अगोदर अशा प्रकारे, त्यानंतर प्लस करून त्यानंतर फोटोला सेम इफेक्ट देऊन द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथे पण ते सेम करायचं आहे. फोटोला अगोदर अशा प्रकारे, त्यानंतर प्लस आणि इकडे घेऊन यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला बॅक द्यायचं आहे. आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. फर्स्ट फोटोचा इफेक्ट आहे तो इथे जाऊन कॉपी इफेक्ट करून टाकायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जायचं आहे. जे आपले फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. 3 फोटोला फक्त. एक हा फोटोला नाही करायचा आहे, इथे करायचं आहे. 2 आणि 3 इथे अशा प्रकारे. आपल्याला इफेक्ट देऊन झालेला आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे. आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. ह्या ज्या 2 लेअर आहे इथे जाऊन आपल्याला कॉपी टू लेअर करून टाकायचे आहे. कॉपी टू लेअर्स. पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन इथे जाऊन पेस्ट टू लेअर करायचे आहे. पुन्हा त्या सिलेक्ट करायचे आहे आणि त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथे जाऊन जे आपल्याला आपण हे केलेलं आहे ते आपल्याला अनलॉक केले ते लॉक करायचे आहे. जे लॉक केलं म्हणजे अनलॉक करायचे आहे अशा प्रकारे करून झाल्यावर इथे जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुमचा व्हिडिओ तयार होऊन जाईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.